नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ह्या व्हिडिओमध्ये स्वामींचे स्वरूप पाहूया, कारण इतके सुंदर स्वामींचे वर्णन आहे की ऐकत बसावं असे वाटते. मी इथे थोडक्यामध्ये सांगितले आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतः म्हणालेत, अक्कल से खुदा पहचानो. स्वामी भक्त हो, निष्क्रिय आणि जुजबी वागणाऱ्या म्हणजे नुसते वरवर स्वामींची माहिती असणाऱ्या मनुष्यास स्वामी कृपेचा व शक्तीचा बोध होणारच नाही. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी एकमेव चिरंतर सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहेत. ते सर्व शक्तिमान असे विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आहेत. ते स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. स्वामी भक्त हो, स्वामी हे भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला ओ आहे. स्वामींच्या विषयी कितीही ऐकले स्वामी भक्त हो तर अजून ऐकत बसावे वाटते, एवढं छान वर्णन स्वामींचं आहे. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ असा संप्रदाय नाही. स्वामी अमर अतर्क्य आहेत. स्वामी तपमय यतीश्वर आहेत. ते अखंड चराचरात व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी आणि देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता, ऋषी, सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म, अतिविराट वटवृक्षासारखे आहेत. वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत, म्हणून साध्या पार्थिव दृष्टीत त्याचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी प्रत्येकाच्या अंतसाक्षी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहे. स्वामी अतींद्रिय स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी धावणारा देव आहे. ते भक्तांच्या हाकेवर व भक्तांवर प्रसन्न होतात. स्वामी चिदंबर आणि दिगंबर आहेत. स्वामींची कृपा उदंड आहे. त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी आहे. स्वामी धीपती आहे, श्रीपती आहेत, तसेच पृथ्वीपती पण आहेत. स्वामी देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील प्रदीप्त मूर्ती आहे. ते स्वामींचे तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.